कोणीच आनंदी नाही जो असं मानत नाही. तुम्ही जर मानत असाल की मी आनंदी आहे, मग तुम्हाला दुःखी कोण ठरवणार? गरिबी ही वाईट गोष्ट नाही. गरिबीतही माणूस समाधानी राहू शकतो आणि श्रीमंत होऊन देखील असमाधानी आणि दुःखी आयुष्य जगू शकतो. आपलं नशीब बदलू शकतं. आपल्याकडे खूप सारी संपत्ती येऊ शकते. आपल्याला वाटेल ती गोष्ट आपल्याला मिळू शकते. सगळं काही आपल्या मनासारखं होऊ शकतं आणि आपलं नशीब त्यानंतरही बदलू शकतं. आणि आपल्याला हे सगळी मिळालेली जी संपत्ती आहे, हे सगळं ऐश्वर किंवा जे काही आपल्या मनासारख्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून काढूनही घेण्यात येतील. बहुतांश लोक त्यांचं आयुष्य या नशिबाने दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याच सभोवताली डिझाईन करतात. त्याच्या स्वभावतालीच ते स्वतःचं आयुष्य रचतात. त्यांना हे हवं असतं, ते हवं असतं, ते हवं असतं. आणि नशीब या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घेऊन येत असतो, नशिबामुळे ज्या गोष्टी आपल्याला मिळतात त्या खूप अनिश्चित असतात आणि त्यांचं एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य असं असतं की त्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असतात. माझ्याकडे किती संपत्ती असणार ह्या गोष्टीवर माझं काहीच नियंत्रण नसतं. माझ्या आयुष्यातली लोक कशी असणार, माझी परिस्थिती कशी असणार, माझं आरोग्य देखील कसं असेल यावर माझं नियंत्रण नसतं. मी माझ्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो, ते माझ्या नियंत्रणात असतं. मी माझ्या सभोवतालच्या लोकांशी चांगलं वागू शकतो, माझं वर्तन चांगलं ठेवू शकतो, हे माझ्या नियंत्रणात असू शकतं. आणि जर संपत्ती जर मिळवायचीच असेल तर संपत्तीसाठी लागणारे प्रयत्न माझ्या हातात असू शकतात. संपत्ती मिळणे हे माझ्या नियंत्रणात नसेल. तर नशीब ही जी गोष्ट आहे, या नशिबाला थोडक्यात तुम्ही तुमचा शत्रूच समजा. कारण नशीब जेव्हा आपल्याला काही गोष्टी घेऊन येतं, जेव्हा आपल्याला त्या गोष्टींची सवय लागते, मग आपण त्या गोष्टींच्या आहारी जायला लागतो. त्यांच्यासोबत आपल्या दुर्गुणांची वाढ होत असते. थोडक्यात सांगायचं म्हणजे जसं की आपल्याकडे संपत्ती आली तर संपत्तीचा अहंकार चढतोच माणसाला. ऑब्विसली की माझ्याकडे संपत्ती आहे, मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, अशी एक भावना आपल्या मनात पॉवर सोबत पण येत असते. नशिबाचा तर काही भरोसा नाही. जर कालांतराने ते आपल्याकडून या न त्या मार्गाने ते निघून जाईल किंवा आपल्याला ते देऊन टाकण्याची वेळ येईल, मग तेव्हा आपण ज्या प्रकारे ढासळल्या जातो, जेव्हा आपला पूर्ण नायनाट होतो, ते थोडं सहन करायला खूप अवघड होत जातं. मग इथेच लोकांना डिप्रेशन वगैरे अशा गोष्टी येऊ शकतात. सेनेका या गोष्टींविषयी खूप सुंदर वाक्य विचार मांडतात. ते म्हणतात की नशीब तर आपल्याला प्रतिकूल परिस्थिती घेऊन येऊ शकतं ना, म्हणजे आपल्यावर काहीही वाईट गोष्ट घडू शकते. तुम्ही म्हणता की कोणती गोष्ट सुरुवात करणे माझ्या हातात आहे, परिणाम नशिबाच्या हातात आहे, पण परिणाम तर वाईट येऊ शकतं. मग मी केलेली मेहनत वाया जाईल, मग किंवा एखाद्या गोष्टीत नशीब सगळंच काही विस्कळीत करून टाकू शकतं. मग यावेळी आपण काय करायचं? तेव्हा सेनेका म्हणतात की एका दरोडेखोराकडून खून होणे हे मृत्यूच्या शिक्षेसारखं नसतं. परत एकदा ऐका, एका दरोडेखोराकडून खून केला जाणे आपला हे आपल्याला मृत्यूदंड मिळालेला आहे याच्यासारखं नसतं. या दोन्हीत फरक असतं. म्हणजे थोडक्यात ते या नशिबाला दरोडेखोरच म्हणतात आणि तेही खरंच आहे. आता आपण आपल्या समाजात खूप अशी लोक पाहतो जी नशिबाला प्रसन्न करण्यासाठी देव वेगळी गोष्ट आहे, ते थोडंसं इल्युजन त्यांच्यात निर्माण झालेलं आहे की ते देवालाच नशीब समजायला लागले. त्यांना वाटतं की देव आपल्याला या आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टी आहेत, संपत्ती, प्रतिष्ठा वगैरे, तर या गोष्टी आपल्याला देवच देईल की काय, म्हणून ते देवासमोर जाऊन नवस करतात आणि निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी करायला लागतात. पण नशीब ही पूर्णपणे वेगळी संकल्पना आहे. देव ही वेगळी संकल्पना आहे. जेव्हा आपल्याकडून सगळं काढून घेण्यात येतं, आपली संपत्ती, आपली प्रतिष्ठा किंवा आपल्या जवळची लोक दूर जातात, ते कोणत्याही प्रकारे भांडणं होत किंवा कोणाचा मृत्यूही होऊ शकतो. आपल्या आयुष्यात एक दुःख येतं, आपण खूप डळमळीत होतो, आपण खालावले जातो की आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग निघून जातो, संपत्ती निघून जाते आपली, त्या संपत्तीची सवय लागलेली असते किंवा शिक्षा होऊ शकते आपल्याला कोणत्या कायद्याच्या कचाट्यात, किंवा सरळ आपला जॉब जाणं, किंवा छोट्यातली छोटी गोष्टीपासून या गोष्टीची सुरुवात होते ते मोठ्या प्रत्येक गोष्टीपर्यंत आपल्याला ह्या दुःखाच्या येण्याचे हे रस्ते आहेत. जेव्हा अशा प्रकारची गोष्ट घडते आपल्यासोबत की ही जी संपत्ती आहे, ही लोक आहेत किंवा ही आपली प्रतिष्ठा आहे, अशा ज्या नशिबाने आणून दिलेल्या गोष्टी आहेत, ही या नशीब आपल्याकडून काढून घेतं आणि आपण आपल्या आयुष्यात एक खड्डा तयार करून घेतो आणि आपण एकदम खालच्या पातळीला, म्हणजे एकदम लो लेवलला जातो आणि दुःखी होऊन जातो, डिप्रेसिव्ह होऊन जातो. तर हे जे निर्माण केलेलं दुःख आहे, हे जे निर्माण केलेली खालचं
लो लेवलची पातळी जी आहे ती त्या नशिबाने काढून घेतल्यामुळे तयार झालेली नाहीये. नशिबाने जे आपल्याकडून काढून घेतलंय, आपली संपत्ती वगैरे वगैरे, यामुळे ही गोष्ट निर्माण झालेली नाहीये. या गोष्टीची निर्मिती करणारे तुम्ही आहात. तुम्ही निर्माण केलेलं आहे हे दुःख. आणि हे दुःख कसं निर्माण केलेलं आहे तर त्या अपेक्षेमुळे, की त्या गोष्टी माझ्याकडे परत याव्यात, त्या गोष्टी माझ्याकडे तसंच असाव्यात. ही जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ती न झाल्यामुळे तुमच्या मनात तो खड्डा पडलेला आहे. आणि आपण जर या जगाची रचना पाहिली तर या जगाचा एक कॉन्स्टंट नियम आहे मित्र, आणि तो कॉन्स्टंट नियम म्हणजे बदल. बदल हा एकच नियम आहे. आता तुम्हीच पहा, तुमचा जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासून प्रत्येक गोष्ट बदलत गेलेली आहे. बदलत 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 जाते. रस्ते तसे राहिले नाहीत, गाड्या तसे राहिले नाहीत, लोक तसे राहिले नाहीत, आपलं परिधान तसं राहिलं नाही, आपण देखील तसे राहिलं नाहीत. जे आधी काळी आपण पळत पळत फिरत फिरत इकडे तिकडे जायचो, आता आपलं वय वाढलेलं आहे, आपल्याला आपली दृष्टी देखील तशी राहिली नाही. परत बऱ्याच गोष्टी आपल्या बदललेल्या दिसतात. सेनेका जेव्हा त्यांच्या गावी जातात, त्यांच्या एका लेटरमध्ये ते सांगतात, खूप दिवसानंतर ते त्यांच्या गावी गेलेले असतात. त्यांचा जो विला असतो तिथे जातात आणि ते तिथे पाहू लागतात. ते ऍक्च्युली ते खूप श्रीमंत व्यक्ती होते. सेनेका खूप श्रीमंत व्यक्ती होते. ऍक्च्युली मी सेनेका विषयी काही सांगत नाही, कारण त्यांची मतच खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते स्वतः म्हणतात की एखादा व्यक्ती काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या. कुणी म्हटलंय, तो व्यक्ती कसा आहे याकडे जास्त लक्ष देऊ नका, असं सेनेका म्हणतात. ते खूप महत्वाचं मत आहे. मलाही तसं वाटतं की एखादा विचार जे असतं ते विचार काय आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण त्या व्यक्तीलाच त्या विचारापेक्षा जास्त मान देऊ लागतो तेव्हा आपण हळूहळू त्यालाच देव मानायला लागतो आणि आपण कुठेतरी चुकतो. ही चुकीची गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीला त्याच्या विचारांपेक्षा जास्त मान देणे. त्याच्या विचारांना मान द्या. एनिवे, तर सेनेका जेव्हा गावी जातात त्यांच्या विलाकडे पाहतात तर ते सगळं दगडी काम होतं. ते सगळं जुनं पडीक झालेलं होतं आणि सगळं झाडं वगैरे मोठमोठी लावलेली होती, ती सगळी विस्कळीत झाली होती. मेंटेनन्स न झाल्यासारखं त्यांना दिसून येत होतं. तर त्यांचा जो प्रॉपर्टी मॅनेजर होता त्याला ते विचारतात की हे काय आहे, हे मी तुला एवढे पैसे देतो आणि तू असं का करतोयस. तर तेव्हा प्रॉपर्टी मॅनेजर म्हणतो की पाहिजे ती प्रत्येक काळजी घेतोय, पण ह्या गोष्टी जुन्या झालेल्या आहेत, त्यामुळे आता त्यांचं कितीही काळजी घेतली तरी ते आता दुरुस्त होणे अवघड आहे. तेव्हा ते म्हणतात की लुशियस यांना पत्रात सांगतात ह्या गोष्टी. तर ते म्हणतात की लुशियस, मला माझ्या या घराने माझं वाढतं वय माझ्या नजरेसमोर आणून ठेवलेलं आहे. तर एकेकाळी या घराची रचना मी स्वतःहून केली होती. ही झाडं मी लावलेली होती आणि आता मोठी होऊन ती झाडं आता विस्कळीत वाकडी तिकडी वाढताना मला दिसत आहेत. हे दगडाचं काम असून देखील आता हे माझ्या वाढत्या वयाचे संकेत याच्यातून मला दिसत आहेत. हे कशामुळं? बदलामुळं. बदल होतात आणि ते कॉन्स्टंट आहेत. आपल्याला सवय असते की आता काळ तसं नाही राहिलं, आमच्या काळात असं होतं किंवा आमच्या बालपणी अशा गोष्टी होत्या वगैरे वगैरे. ह्या गोष्टी जनरेशन बाय जनरेशन चालतच आलेल्या आहेत. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना पण असंच वाटतं की त्यांच्या काळातलं जीवन हे खूप चांगलं होतं वगैरे वगैरे. तर मुद्दा हा आहे की बदल हा एकच नियम आहे. आणि असंही म्हणतात ना, बदल ही काळाची गरज आहे. आणि बदलामुळेच आपण इथे आलोय ना. बदलामुळेच तर आपला जन्म झाला, बदलामुळेच तर आपण मोठे झालोय, आणि बदलामुळेच तर आपल्याकडे या गोष्टी आल्या, आणि बदलामुळेच तर आपल्याकडून हे घेण्यात येत आहे. आणि जेव्हा आपल्याकडून या गोष्टी घेऊन टाकतं नशीब, तेव्हा आपल्याला एक नवीन सुरुवात मिळते. आपल्याला एक नवीन रिअलायझेशन होतं की या गोष्टींशिवाय ही एक आयुष्य आहे. जरी त्या चांगल्या गोष्टी वाटत असल्या नशिबाने आणलेल्या, तरी या गोष्टींशिवाय देखील काहीतरी आयुष्य आहे. गरिबी ही वाईट गोष्ट नाही. गरिबीतही माणूस समाधानी राहू शकतो आणि श्रीमंत होऊन देखील असमाधानी आणि दुःखी आयुष्य जगू शकतो. सेनेका त्यांच्या एका लेटरमध्ये एका व्यक्तीचं उदाहरण देतात. एक स्टिल्पो नावाचे विचारवंत होऊन गेलेले आहेत. खूप पुरातन काळात, अगदीच इसवी सन पूर्वच्या काळात, जेव्हा सिटी सॅकर्स नावाचे लुटारू त्यांच्या गावात आले आणि त्यांच्या पूर्ण सिटीला आग लावून टाकण्यात आली होती. त्यात त्यांचा परिवार, त्यांची बायको, लेकरं हे कुठे गहाळ झाले होते आणि शक्यतो ते मेलेच होते, कारण एवढी नासधूस तिथे झाली होती. तर त्यांचं या जाळपोळीमध्ये सगळं काही जळून गेलेलं होतं, घर वगैरे सगळं. तर तेव्हा तो सिटी सॅकर त्यांना विचारतो की तुमचं काही राहिलं तर नाही ना. तर तेव्हा त्यावर ते उत्तर देतात की नो, आय हॅव ऑल माय बिलॉंगिंग्स विथ मी. आणि
ते तर नुसतं एक व्यक्तीच होते फक्त, म्हणजे त्यांच्या अंगावरही काही एक हे पिशवी वगैरे काहीच नव्हती. तर यावरून आपल्याला दिसून येतं की त्यांच्यासोबत त्यांचे सगळे बिलॉंगिंग्स, मग कोणते बिलॉंगिंग्स आहेत त्यांच्यासोबत, तर त्यांच्यासोबत त्यांचं समाधान आहे. तर याबद्दल सेनेका म्हणतात की नशीब मला लेकरं बाळ देतं तरी मी समाधानी आहे. ते माझ्याकडून माझे लेकरं बाळ काढून घेतं तरी मी समाधानी असेल. नशीब मला संपत्ती देतं तरी मी समाधानी आहे. आणि नशीब जर माझ्याकडून माझी संपत्ती, माझी प्रतिष्ठा, माझं सगळं काही काढून घेणार असेल तरी मला समाधानी होता आलं पाहिजे. काय होतं की दैनंदिन आयुष्यात आपल्याकडून आपल्या या गोष्टी काढून घेतल्यावर आपल्या तळपायाखालून जमीन सरकल्या जाते आणि आपण नाही त्या गोष्टी करायला लागतो. मित्र, तुम्हाला सुखी होण्यासाठी या गोष्टींची गरज नाहीये. या गोष्टींशिवाय देखील तुम्ही सुखी राहू शकता. तुम्हाला खरं किती गरज आहे माहितीये का? तुम्हाला तुमच्या डोक्यावर छप्पर असणे, तुम्हाला घालायला कपडे असणे, थंडीपासून संरक्षण होणे आणि पोटात अन्न, एवढं असेल तर तुम्हाला कंप्लेंट करण्याची काही गरज नाही. कोणत्या व्याधीने जर तुम्ही ग्रस्त नसाल, कोणत्या दुखापतीत जर तुम्ही नसाल, कोणत्या आजारात जरी नसाल, तर तुम्हाला दुःख मानण्याचं काहीच कारण नाही. आणि यापुढे जाऊनही स्टोइक्स म्हणतात की जरी मला दुखापत होत असेल, मार्कस ऑरेलियसचं खूप सुंदर वाक्य आहे की माझ्या हाताला जर जखम झालेली आहे आणि त्यातून वास जरी येत असेल, पस भरून त्यातून वास जरी, का आता यांचं एवढं असं वर्णन ते करतात तर आपल्याला ऐकून थोडंसं म्हणजे घाण वाटतं, की म्हणजे वाटू शकतं की हे असं कसं पुस्तकात लिहितात. तर ते ॲक्च्युली ते स्वतःशी बोलतात, ते त्यांची रोजनिशी होती आणि हीच गोष्ट त्या पुस्तकाला खूप महत्त्वाची बनवते. तर ते म्हणतात की मला जी ही जखम जरी झाली आणि त्यातून वास जरी येत असेल तरी मला त्याची कंप्लेंट करायची नाहीये. मला त्याची कोणालाच कंप्लेंट करायचं नाही, त्याचं दुःख मानून घ्यायचं नाहीये. मित्र, हा व्यक्ती एका रोमन साम्राज्याचा सम्राट होता आणि तो त्याच्या रोजनिशीत लिहितोय की मला कंप्लेंट करायची नाही. आपल्या या कंप्लेंट करण्याच्या स्वभावामुळे आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टीला ॲप्रिशिएट करण्यापासून खूप दूर जातो. आपल्याला ही क्लिअरिटीच भेटत नाही की मी आता काय करायचंय. आपलं लक्ष सगळं आपल्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टीकडेच गेल्या जातं. याविषयी सेनेकाचं एक वाक्य आहे, तो व्यक्ती कधीच सुखी होऊ शकत नाही ज्याला त्याच्याकडे आहे त्यात समाधान मानायची तयारी नसेल, जरी तो एका पूर्ण देशाचा राजा जरी असला तरी. एनीवन हू डज नॉट थिंक दॅट व्हॉट ही हॅज इज प्लेंटी इज मिझरेबल इवन इफ ही इज रुलर ऑफ द एंटायर वर्ल्ड. आणि त्याच्या पुढे पण एक कोट आहे त्यांचा, नो वन इज हॅपी हू डज नॉट बिलीव्ह हिमसेल्फ टू बी. कोणीच आनंदी नाही जो असं मानत नाही. तुम्ही जर मानत असाल की मी आनंदी आहे, मग तुम्हाला दुःखी कोण ठरवणार? कबीर वाणीमध्ये एक सुंदर श्लोक आहे, दुःख में सिमरन सब करे सुख में नाही कोय, सुख में जो सिमरन करे तो दुःख काय हे होय. सिमरन म्हणजे स्मरण, देवाचं स्मरण दुःखात सगळे करतात, पण सुखी असताना जर स्मरण केलं तर त्याला दुःख कुठून होणार? तर ऍक्च्युली देवाचं स्मरण सुखी असताना करा म्हणजे तुम्हाला दुःख होणार नाही, असं त्याचा अर्थ होता. तर देवापुढे जाण्याचा हेतू आपल्याला बदलावा लागेल. देवापुढे काहीतरी मागायचंच असेल तर हे मागा की मला नशिबाने जे माझ्याकडून काढून घेतले, नशीब जे मला माझ्यासोबत करतंय त्याच्या पुढे मी मुकणार नाही आणि मला आहे त्या गोष्टीचं समाधान मानण्याची ताकद मला दे. म्हणून तुम्ही देवासमोर जा, म्हणून तुम्ही सिमरन करा, म्हणून तुम्ही सुखी असतानाही देवाला म्हणा की जरी या गोष्टी माझ्याकडे आहेत तरी मला या डोक्यावर या गोष्टी मला चढू देऊ नको माझ्या. आणि मेडिटेशन, मार्कस ऑरेलियसची मेडिटेशन म्हणजे हे जी रोजनिशी आहे, हे जे पुस्तक आहे त्यामध्ये जे केलेले नोट्स आहेत हेच सांगतात की त्या व्यक्तीने नेहमी प्रयत्न केलेला आहे की ही जी संपत्ती, हे जे पॉवर माझ्या हातात आलेली आहे, मी या जगात म्हणजे ऑलमोस्ट जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्यच होतं ते, ऑलमोस्ट जगाचा मी सम्राट आहे, पण ही ताकद मला माझ्या डोक्यात गेली नाही पाहिजे. त्यामुळे ते नमूद करताना आपल्याला तिथे दिसतात.
जेव्हा आपल्याला नशीब या गोष्टी आपल्याला देतं तेव्हा जगायचं तरी कसं? संपत्ती काय आम्ही दान करून टाकायची का? किंवा संपत्ती ठेवायची नाही का आमच्याकडे? नाही, तसं नाही. संपत्ती तुमच्याकडे असू द्या. संपत्ती, नशीब, आजूबाजूची लोक, तुमची प्रतिष्ठा ही तर तुम्हाला म्हणजे असणं हे खूप चांगली गोष्ट आहे. वाईट गोष्ट काय आहे तर तिच्यावरच आपली आयडेंटिटी बनवणं, आपली ओळख तिच्यावरच बनवणं. तिचा उपयोग करा. संपत्ती असेल तर तिचं काहीतरी सत्कार्यासाठी उपयोग करा. तुमची प्रतिष्ठा असेल, 4 लोक तुम्हाला ओळखत असतील तर त्यांच्या पर्यंत चांगले विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाच्या आयुष्यात उतार चढाव हे असतातच. कधी ते वर जातात, कधी खाली येतात. पण आपलं आयुष्य जगत असताना आपल्याला आपलं आयुष्याचा अर्थ काय, आपण जगतोय कशासाठी, ह्या गोष्टींचा सतत विचार करणं, त्यांची आठवण करत राहणं हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर असं होऊन जाईल की आपण अहंकार आणि नशीब याच्या मागे लागून आपण दुःखी आणि खिन्न व्यक्ती आणि दळभद्री अशा प्रकारचं जीवन जगायला लागतो. काही अपेक्षा करायचीच असेल तर ती स्वतःकडून केली पाहिजे आणि दिवसेंदिवस चांगल्या विचारांचा संच करून एखादी अशी रोजनिशी किंवा काहीतरी लिहिणं किंवा कुठेतरी टाईप करून ठेवणं आणि नंतर परत परत त्या गोष्टींचं चिंतन करत राहणं, अशा गोष्टींची सवय आपल्याला केली पाहिजे मित्र. धन्यवाद.